हाय. तर माझ्याकडे ना छोटे छोटे खूप असे किस्से आहेत की असं वाटतं की साक्षात परमात्म्याचं आणि माझं बोलणं चालणं चालू असतं आणि त्याची रिप्लाय मला मिळत राहतात की तो माझं सगळं ऐकतोय आणि मला रिप्लाय देत राहतो आणि मग त्याच्यातनं माझा तो विश्वास इतका दृढ आणि पक्का होत जातो ना की ज्याचा परमेश्वरावर विश्वास आहे किंवा ह्या परमात्म्याकडूनही भरपूर असं ज्याला प्रेम मिळतं आहे तर ते सांगू शकतात की ह्या गोष्टी खऱ्या आहेत. कारण ही सत्य परिस्थिती आहे. जसं बोलतात ना, साखर ज्यांनी खाल्ली आहे त्यालाच कळतं की साखर गोड आहे. ज्यांनी साखर खाल्लेलीच नाही आहे तो नाही सांगू शकत की साखरेची चव काय आहे, गोड आहे, फिकी आहे की कडू आहे म्हणून. पण ज्यांनी चाखली आहे तो बरोबर सांगेल की साखर गोड असते. तसं ह्या परमात्म्याचे अनुभव ज्याने अनुभवलेत तो अगदी माझ्यासारखा अगदी वेडा होऊन मग्न होऊन सांगू शकतो की हा ऐकतो, आपल्याला खूप जीव लावतो, आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपलीच पडलेली असते ह्या देवाला. खूप प्रेम करतो, खूप दयाळू आहे हा देव. पण त्याच्या कनेक्टमध्ये राहिलं, आपण त्याला कनेक्ट झालेलो राहिलो, त्याच्या संगती गप्पा मारत राहिलो तर हे अनुभव भेटतील. पण काय होतं की आपण संसार बस तेवढंच करतो आहे. म्हणून परपंच आणि परमात्म्यामधला फरक आहे हा की परपंच म्हणजे तुम्ही ट्रक भरून पण सामान घरामध्ये आणलं तरी तुम्हाला एक वस्तू अशी आठवेल की जी उद्या आणायची आहे ती नाही आहे म्हणून. पण परमार्थ करायचं म्हटलं तर एकही वस्तू बाहेरून नाही आणावी लागत. इथे हृदयात आहे सगळं काही. भंडार आहे. कधीतरी आतमध्ये, कधीतरी डोकवा आतमध्ये एवढा भंडार भरलेला आहे ना की फक्त परमात्मा इथे बसलेला आहे. आणि आज त्याचा अर्थ कळतो आहे की हा निघून गेल्यानंतर कसं मग ते शरीर पळतं, मग त्याला बॉडी बोलतात. हा आतमध्ये आहे तोपर्यंत ही सत्ता चालू आहे पूर्णपणे शरीराची. हाले डोले बोले कोणाच्या सत्ते, नारायण बसला आहे इथे, नारायण बसला आहे इथे. कधीतरी त्याच्याशी गप्पा मारा. खूप मोठा साथी आहे, खूप मोठा आधार आहे, खूप मोठा सहारा आहे तो आपला. ना मैत्रिणीची गरज लागत, ना कुठले वाईट विचार मनात येत, ना कोणी दुखवलेल्यांना पण कुठेतरी तोंड बनवण्याचा वेळ मिळत आपल्याला. आणि आपण आपल्यातच मग्न असतो. ही अवस्था होती जेव्हा ह्याच्याबरोबर गट्टी मैत्री होती आपली. करा त्याच्याबरोबर.